तर फडणवीस सरकार उलथवण्यासाठी विधी आणि म्हणून धाडी पडल्या असं राऊतांनी म्हटलेलं आहे। तर अशोक खरातच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीला सुरुंग लावण्याचा सरकारमधल्याच काही जणांचा प्रयत्न होता असा आरोप आव्हाडांनी आज विधानसभेत केलाय। गोंधू बाबाने या मंत्र्यांच्या माध्यमातून काय काय कामं करून घेतली आहेत, काय काय उद्योग केलेले आहेत, कोणाच्या विरुद्ध मी काय त्या अंधश्रद्धेला फार किंमत देत नाही आम्ही, पण त्या ठिकाणी गोंधू बाबाचं जे काय स्थान आहे त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांचं सरकार उलथवण्यासाठी काही विधी चालले होते, ते उघड झाल्यावरती या धाडी वगैरे पडलेल्या आहेत। मी अत्यंत खात्रीशीररित्या सांगतो आणि जे माननीय मुख्यमंत्री महोदयांनाही माहिती आहे की अशोक खरातच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीला देखील सुरुंग लावण्यासाठी काही जण प्रयत्न करत होते। अशोक खरातांकडे गेले होते, पूजा घाला, वेळ येईल तेव्हा नाव उघड करू, आणि ही सगळी माहिती 6 महिन्यापूर्वी मुख्यमंत्र्यांना मिळाली होती। बैठका झाला, अशोक खरातांबरोबर झाल्या, आणि अशोक खरातांनी सांगितलं आम्हाला थोडे दिवस द्या, मुख्यमंत्री घरी गेलेले असतील।